तर या सामन्यामध्ये जबरदस्त खेळ पुन्हा एकदा कौस्तुभचा राहिला. तर कौस्तुभला इथे मात्र आपण पारितोषिक देणार आहोत, पण कौस्तुभ ते पारितोषिक डेडिकेट करतोय प्रतीक साटम यांना. सध्या तरी खेळाडूंचं कॉन्फिडन्स वाढवणं गरजेचं आहे आणि ह्यासाठी कौस्तुभ प्रयत्न देखील करतोय. फिल्डिंग टीम तुमचा एक प्लेयर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. फिल्डिंग टीम प्लीज एक खेळाडू आमचा, एक प्लेयर. तर मानवताचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतोय सुभाष पाटील साहेबांना. सुभाष दादांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत मानवताचा पुरस्कार. चला फिल्डिंग टीम एक्स्ट्रा प्लेयर प्लीज. सँडी दा करतो ना सुपर सिक्स ही लास्टची मॅच असेल म्हणजे याच्यानंतर सुपर सिक्स अंडर 15 वुमन्स कारण काय असं पण दरवेळेला अंडर 15 वुमेन वाल्यांना बसून दे वेळेला नाही यांना बसू दे ना सुपर सिक्स वाल्यांना जिंकून बसा वाटलं ते नसतात ना ती छोटी मॅच संपल्यावर आपल्याला पण व्हिडिओ चांगली भेटेल ना. चला सुपर सिक्स चे संघ ऑनलाईन पाहतायत. आता मात्र मोबाईल ठेवा आणि सरळ एक सेकंड मॅच थांबव. एक सेकंड ब्रो भाई कंटिन्यू मॅच सुरू आहे ना, थोडासा ब्रेक घेतलेला. चला मॅच सुरू होईल. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज अनिकेत, स्ट्राइक वरती बॅट्समन शुभम, नॉन स्ट्राइक निर्मिती प्रशांत. गोलंदाज अनिकेत, पहिला चेंडू अलाउद्दीन कापे घेऊन काढलाय. थ्रो चुकीच्या दिशेला, एकदा तो मात्र कंप्लीट केली. अपघात झाला, तो टळला. सुरक्षित आहे खेळाडू. तर आपण व्यासपीठावरती करूयात सन्मान. सुभाषजी पाटील साहेब उपस्थित आहेत. सुभाष दादांचा आपण सन्मान व्यासपीठावरती करूयात. सुभाष दादांचा सन्मान व्यासपीठावरती केला होता. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय संदेशजी पाटील साहेब. संदेश दादांच्या शुभ हस्ते आपण इथे मात्र सन्मान करत आहोत. पहिलवान सुभाष पाटील साहेब इथे मात्र उपस्थित आहेत. साहेबांचा सन्मान इथे मात्र व्यासपीठावरती केला होता. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 3. सुभाष दादांच्या माहितीसाठी सुपर सिक्स मध्ये एमबी ग्रुप देवीचा पाडा देखील. आता मात्र धावा आल्यात त्या म्हणजे 6. थँक्यू बाय. अनिकेत पुन्हा तयार. इथे मात्र लो फुल टॉस बॉल. बाबूरावचं माहित नाही पण अनिकेतच्या गोलंदाजीवरती सध्या तरी प्रशांत आला. एखाद्या ग्रहण सारखा प्रशांत लागला. एक धाव इथून मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 16 धावा. 16 धावा धावफलकावरती. गोलंदाज तन्मय. इथे मात्र डापचा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र प्रशांतला खरोखर शांत केलं गोलंदाज तन्मय. इथे मात्र लाईन शेक केली जाईल. अंपायरचा सिग्नल येतो म्हणजे व्हाईट बॉल. इथे मात्र गॅप मधून
2 खेळाडू फक्त पाहत राहिले. करने में गेंद चली गई जनाब. धावा 6 मिळाला. इथे मात्र लाईन चेक केली जाईल. चेक काय करायचं. धावा मिळालं 4. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ते म्हणजेच 27 चेंडू झाले 3. स्टेप आउट होऊन पुन्हा एकदा चेंडू मध्ये त्याच खेळाडूकडे चेंडू जातवा. आता चूक नाही. चेंडू पकडला. सुपर 6 वाले का बोलो. इथे मात्र स्टेप आउट होऊन फुल टॉस. धावा मिळतील 6. सुपर 6 मध्ये जे जे संघ दाखल झालेत. आता मात्र ऑनलाईन पाहत असाल तर मोबाईल बाजूला सारा. गाडीला स्टार्टर मारा आणि सरळ मार्बल टर्फ वरती या. कारण की यानंतर सुपर 6 चा थरार सुरू होईल. ऑनलाईन पाहतात त्यांनी मात्र लगेच जॉईन व्हा. कारण की यानंतर लगेच सुपर 6 आहे. टी शर्ट सर्वांना दिली जातील. त्यामध्ये वेळ न घालवता लगेचच आपल्याला मॅचला देखील वळायचं. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो तर म्हणजेच 38 धावा. आताच्या चेंडूवरती डॉट बॉल. फुल टॉस. धाव मिळाला पुन्हा एकदा 6. आणि काय जबरदस्त बॅटिंग. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंच नो घोषित करत असताना अतिरिक्त धाव. 52 धावा. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा येतोय हा खणखणीत षटकार.
घरी परतावं लागलंय प्रशांतला पण. आघाडीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत सँडी आणि नॉन स्ट्राईकला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे अनिकेत उतेकर. पहिल्या चेंडूवर कोणती धाव नाही घेतली आहे सँडीने आणि डॉट बॉलच्या स्वरूपात पहिल्या षटकाला सुरुवात केलेली आहे. षटक हाताळण्यासाठी संजय. दुसरा चेंडू अवांतर धाव. पंच वाईट घोषित करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगली बांधणी आपल्याला पाहायला मिळते श्री11 या संघाची. त्याच्यामध्ये आपल्याला प्रसाद भाऊ उर्फ आपल्याला पाहायला मिळतात आपले जवळचे मित्र. पुढचा चेंडू पंच वाईट चेंडू पंच घोषित करत असताना एक चेंडू 2 धावा धावफलकावर. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न फुलटॉस चेंडू आणि इथे होते भाऊ कडनं चूक आणि येतोय हा फटका दर्जेदार चौकार. चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 6 धावा. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. वारंवार आपल्याला सँडीच्या बॅटमधनं फटके आपल्याला मोठे पाहायला मिळाले. अजूनही अंड्याची बॅट काही चाललेली नाही. आता या सामन्यात पुन्हा एकदा तोच फटका मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा 4 धावा इथे आपल्याला पाहायला मिळते. आता होते शुभम कडनं चूक. विकेट आपल्याला पाहायला मिळते. बघूया आता तन्मय आपल्या संघासाठी किती धावा बनवत आहेत. 4 चेंडू झालेले आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अवांतर धाव. पंच दोन्ही हात समांतर करत असताना वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावर उभारलेल्या आहेत त्या म्हणजे महाराजा बॉईज या संघाने. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू आणि पंच
पंच आपल्याला डिसिजन सांगतीलच. वाईट चेंडू प्लस 2 धावा अशा अतिरिक्त 3 धावा ऍड केल्या जातील संघाच्या धावसंख्येमध्ये आणि 14 धावा झालेल्या आहेत 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. इथे मॅच ऑन करून देत असताना असं मला तरी वाटतंय संजय. पहिले फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवर इथे माघारी परतावं लागलंय तन्मयला आणि मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळते. चूक न करता अतिशय उत्कृष्टरित्या झेल स्वीकारला. बघूया शेवटचा चेंडू संजय यांचा. लोअर फुलटॉस चेंडू आणि त्याच्यावर कोणती धाव न घेण्याचा मानस इथे करत आहेत. सोमनाथ भोईर आणि अजयजी भोईर साहेबांचं इथे शुभ आगमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत आपण. आता बघूया दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज निनाद आपल्याला पाहायला मिळतोय. फिरकीचा जादूगार त्याला संबोधलं जातं. आता स्ट्राईकला त्या आघाडीचे फलंदाज अनिकेत पहिला चेंडू फेस करतील. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि इथे कोणती धाव न घेता डॉट चेंडूची समाप्ती होते. पहिला चेंडू डॉट गेलेला आहे. मोठा फटका होता पण त्यावर मोठी धाव नाही रोखू शकले बनवू शकले. बघूया दुसरा चेंडू पुन्हा एकदा लेग ब्रेकच्या स्वरूपात आणि इथे पुन्हा एकदा डॉट चेंडू. लगातारचा दुसरा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय निनादच्या स्वरूपात. आता बघूया जर मॅच सामना जिंकायचा असेल तर मोठे फटका खेळावे लागतील. पुढील चेंडू पुन्हा एकदा विभुक स्ट्राईक मध्ये आणि इथे सिंगल आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू मध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे ती म्हणजे निनादने. आता स्ट्राईकला आहेत ते अभिजित. बघा पुढचा चेंडू निनाद यांचा. पंच नो घोषित करत असताना नो +1 अशा अतिरिक्त 2 धावा ऍड केल्या जातील म्हणजे 3 चेंडूवर 3 धावा अजूनपर्यंत खर्च केलेल्या आहेत निनादने. तर बघूया पुढचा चेंडू स्ट्राईकला त्या अनिकेत आणि पुढच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण फक्त एकच धाव इथे ऍड केली जाईल. 4 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. धाव फलकावर आहेत त्या म्हणजे 18 धावा. पुन्हा एकदा पंच नो घोषित करत असताना आणि इथे घडतंय काय नो +6 7 धावा इथे ऍड केल्या जातील संघाच्या धावसंख्येमध्ये. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे आता 25 धावा. 4 चेंडू 25 धावा झालेल्या आहेत. अजूनही सामना दोन्ही संघांच्या बाजूने इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू निनाद यांचा. आणि इथे एकच धाव आहे. आता शेवटचा चेंडू असणार आहे. धाव फलकावर आहेत त्या 26 धावा. या चेंडूवर मोठा फटका खेळावा लागेल अनिकेत यांना. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि इथे पंच नो घोषित करत असताना अतिरिक्त धाव ऍड केली जाईल संघाच्या धावसंख्येमध्ये. धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 27 धावा. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. निनाद सज्ज. पुन्हा एकदा पंच नो घोषित करत असताना 28 धावा झालेल्या आहेत.
अजूनही 32 धावांची गरज असणार आहे उर्वरित 7 चेंडूंमध्ये. 7 चेंडू 32 धावा. आणि हा येतोय अनिकेतच्या बॅट मधना षटकार षटकार षटकार. आता येणाऱ्या उर्वरित 6 चेंडूंमध्ये 26 धावेंची गरज असणार आहे. ती म्हणजे महाराजा बॉईज या संघाला सामना जिंकण्यासाठी. आणि आता तिसरं षटक हाताळण्यासाठी बघूया कोणता गोलंदाजावर जबाबदारी देत आहेत श्री 11 हा संघ. आणि शुभमच्या खांद्यावर हे शेवटच्या षटकाचं भवितव्य दिलेलं आहे. आता बघूया शुभम आपल्या संघासाठी किती धावा थांबवतोय. 6 चेंडू 26 धावांचं आव्हान असणार आहे. स्ट्राईक लाईट ते अभि. पहिला चेंडू शुभम यांचा. पहिला चेंडू आणि इथे घडतंय काय अभि. आता बघूया पहिला चेंडू अतिशय उत्कृष्टरित्या लेग ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला शुभम यांच्या मार्फत. बघूया पुढचा चेंडू शुभम यांचा. दुसरा चेंडू फुल टॉस आणि त्याच्यावर फुल टोल वसूल करत असताना अभि यांच्या बॅट मधनं येतोय हा खन. आता उर्वरित 4 चेंडूंमध्ये 20 धावेंची गरज असणार आहे. बघूया आता 4 चेंडू 20 धावा. अतिशय रोमांचक असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. श्री 11 वर्सेस महाराजा बॉईज. या दोन्ही संघांमध्ये जो संघ जिंकेल तो टॉप 6 मध्ये प्रवेश करेल थेट. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा येतोय हा चौकार. मध्ये 16 धावेंची गरज असणार आहे. 3 चेंडू 16 धावा. बघूया अतिशय चांगला सामना आपल्याला इथे पाहायला मिळतोय. सोसायटी ग्रुप मधला हा शेवटचा सामना असणार आहे आणि या दोन्ही संघांमध्ये जो संघ जिंकेल तो टॉप 6 मध्ये प्रवेश करेल. पहिला संघ आलेला आहे सोसायटी मधला यशवंत पार्क हा संघ. आता दुसरा संघ बघूया कोण होतोय टॉप 6 मध्ये. 3 चेंडू 16 धावेंची गरज. पुढचा चेंडू शुभम यांचा आणि पुन्हा एकदा याच्यावर येतोय हा खणखणीत गरज असणार आहे. ती म्हणजे महाराजा बॉईज या संघाला. पंच योग्य तो डिसिजन देतील. बाहेरून कोणीही आवाज देऊ नये. जो काही डिसिजन असेल ते पंच आपले आहेत ते डिसिजन देतील.
आणि तोच डिसिजन फायनल राहील. तर बघूया 2 चेंडू आणि 12 धावेंची गरज. दोन चेंडू 12 धावा. आणि फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवर इथे माघारी परतावं लागेल सागरला. आता फक्त औपचारिकता बाकी. एक चेंडू आणि 12 धावेंची गरज. सामना एकतर्फी आपल्याला आता पाहायला मिळतोय श्री 11 संघाच्या साइडने. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर येतोय षटकार. बजा